उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन कसं करावं अगदी सोप्या पद्धतीनं. जर तुमचे मार्गशीर्ष महिन्यातले 3च गुरुवार होत असतील, एखादा गुरुवार जर चुकला असेल, त्यावेळी तुम्हाला सुतक वगैरे अशी कोणती अडचण आली असेल, तुम्हाला पूजा मांडणं झालं नसेल, तर तुम्ही 3ऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकता का? किंवा एकादशी दिवशी, आता 4थ्या गुरुवारी एकादशी येते, तर त्या दिवशी उद्यापन करावं का? तर हे सगळं सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अगदी सोप्या पद्धतीने उद्यापन कसं करावं, जसं की कथेमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, प्रत्येक वर्षी म्हणजे एखाद्या वर्षी 5 गुरुवार येतात, एखाद्या वर्षी 4 गुरुवार येतात. मग आता 4 गुरुवार आले की थोडंसं अवघड होतं, कारण आपला एखादा गुरुवार चुकला तर मग काय होतं की उद्यापनाच्या दिवशी मग 3राच गुरुवार येतो. तर 3ऱ्या गुरुवारी आपण उद्यापन कसं करायचं? तर बघा, तुमचा जर एखादा गुरुवार राहिला असेल, तुम्हाला कोणती अडचण आली असेल, पूजा मांडणं झालं नसेल, तर अशा वेळी तुम्ही काय करायचं की जो पुढचा येणारा गुरुवार आहे म्हणजे तो गुरुवार तुम्ही पूजा मांडा आणि त्याच्यानंतरचा गुरुवार जो 4था गुरुवार येतो, तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता. जरी जानेवारी महिना चालू झाला, मार्गशीर्ष महिना संपला तरी चालतं. येणाऱ्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडू शकता आणि विधिवत पद्धतीने अगदी असं उद्यापन करू शकता. हे झालं जर तुमचा एखादा गुरुवार चुकला असेल. तर आता बघा, 4थ्या गुरुवारी एकादशी आहे, तर एकादशीला उद्यापन करावं का? तर हो, एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकता. मात्र ज्यांची एकादशी आहे त्यांनी मात्र जो उपवास आहे एकादशीचा तो द्वादशीला सोडायचा आहे. उद्यापन मात्र एकादशी दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे आपण करतो त्या पद्धतीने करायचं आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी सडा रांगोळी वगैरे टाकून घ्यायची आहे आणि छान अशी आपली पूजा मांडतो आपण, ती पूजा मांडून घ्यायची. नेहमीची देवपूजा सुद्धा करायची. तर पूजा तुम्ही सकाळी करू शकता. सकाळी केली तर 12पर्यंत करा, संध्याकाळी केली तर 4 नंतर करा. सायंकाळी वेळेला आपल्याला परत जर सकाळी पूजा मांडली तर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला परत दिवाबत्ती करायचा आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि गायीची पूजा तुम्हाला करायची आहे. आता तुम्हाला 3 गुरुवारी नाही जमलं, शेवटच्या गुरुवारी तरी तुम्ही गायीची पूजा करू शकता. जो काही गोडाचा नैवेद्य बनवलाय तो घरातील देवाला दाखवायचा, जिथं पूजा मांडली तिथं दाखवायचा आणि गायीला सुद्धा गायीची पूजा करून 3 सांजेच्या वेळेला गायीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला जरी 3 सांजेला नाही झालं, थोडंसं लेट झालं तरी चालतं, पण या दिवशी नक्कीच गायीसाठीचा नैवेद्य सेपरेट काढून ठेवा. आणि किंवा जो पूजेमध्ये नैवेद्य ठेवणार आहे तो गायीला जरी चारला तरी चालतं. आणि उद्यापन करायच्या वेळी बघा, आपल्याला आता उद्यापन त्यामध्ये सांगितलेलं आहे की अशी कथेची एक प्रत, एखादं फळ तुम्ही 5 सुवासिनीला देऊ शकता किंवा तुम्ही कुमारिका 5 बोलवू शकता, 7 बोलवू शकता. 7 सुवासिनी चालतात, 7 कुमारिका चालतात. तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही आणू शकता, म्हणजे बोलवू शकता. तर तुम्ही उद्यापन सकाळी करू शकता. सकाळी केलं तर मग 12च्या आत करू शकता आणि संध्याकाळी मग 4 नंतर केव्हाही रात्री तुम्ही 8पर्यंत उद्यापन करू शकता. तर तुम्हाला सकाळी शक्य नाही झालं तर तुम्ही सायंकाळी करू शकता. तर दोन्हीतली तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही वेळ निश्चित करू शकता. मग आता इथं मी कथेची एक प्रत घेतलेली आहे आणि इथं विड्याचं जे आपलं सामान असतं ते घ्यायचं आहे. खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी असं. आणि जी आपण एक प्रत घेतलेली आहे त्यावरती सगळ्यावरती किंवा एक असं विड्याचे छोटे पॅकेट येतात बघा, तांदळाच्या पुड्या भरतो ना पॅकेट, तसं असेल तर ते घ्या. नसेल तर आपल्या घरामध्ये असं विड्याचं साहित्य असतं ते घ्या. त्यावरती आता जी आपण कथेची प्रत देणार आहे त्याला अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्यानंतर यावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि विड्याचं जे काही साहित्य असेल ते ठेवा. आणि विड्याचं पान असतं ते सुद्धा असेल तर ठेवा, नसेल तर मग राहू द्यात. आता आणि तुम्हाला जर ब्राह्मणांना शिदा द्यायचा शक्य झालं तर अवश्य द्या. त्यातनं सुद्धा म्हणजे आपण कोणतंही अन्नदान करतो त्यातून आपल्याला पुण्यच भेटत असतं आणि वर्षातून एकदा तरी आपण मग असं ब्राह्मणाला वगैरे दान करावं, तेच चांगलं असतं. तर असं विड्याचं सामान त्यावरती ठेवायचं आणि एखादं फळ, आता तुम्ही केळी घ्या, डाळिंब घ्या, सफरचंद घ्या, आता जे तुमच्याकडे आहे ते फळ घ्या. हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जे फळ त्या दिवशी भेटेल तर ते फळ तुम्ही आणू शकता. आणि त्याचसोबत असं एखादं फूल त्यावरती, आता फुलं गुलाबाची मिळाली तर नक्कीच घ्या कारण लक्ष्मीला ती फुलं प्रिय आहेत. गजरा सुद्धा देऊ शकतात तुम्हाला शक्य झालं तर. त्याचसोबत नसेल तर मग आता माझ्याकडे झेंडूची फुलं आहेत, हे मी घेतलेले आहेत, तर ही सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला आता 5 बोलवले असतील तर 5 जणीला हे प्रत देऊ शकता. आणि नंतर जर अजून हळदी कुंकूवाल्या बायका आल्या तर तुमच्याकडे काय करायचं, मग नुसतं हळदी कुंकू लावून तुम्ही
त्यांना हे देऊ शकता, फळ दिलं तरी चालू शकतं. आता प्रत्येक भागानुसार किंवा प्रत्येक घरी वेगवेगळी पद्धत असते. आता बऱ्याच ठिकाणी फक्त सुवासिनीला बोलवतात, त्यांना हळदी कुंकू लावतात आणि तुम्हाला प्रत द्यायची नाही झाली म्हणजे पुस्तकाची तर एक फळ नुसतं दिलं जातं आणि त्यांना गोड म्हणून तुम्ही त्यांच्या हातावरती साखर ठेवू शकता किंवा तुम्हाला आता काही ठिकाणी चहा केला जातो, मसाले दूध केलं जातं, गोडाचं काहीतरी दिलं जातं. तर ते आता तुम्हाला जसं शक्य आहे किंवा एखादी मिठाई तुम्ही आणून ठेवू शकता तर स्वीट म्हणून ते देऊ शकता, पण गोडाचं काहीतरी द्यावं. तुम्हाला पेढा बर्फी जसं काही शक्य आहे ते नाही झालं तर साखर तरी आपल्या घरामध्ये असतेच किंवा खडी साखर असते ती तुम्ही देऊ शकता. तर अगोदर हे सगळं त्या सुवासिनीला बोलवण्याच्या अगोदर हे सगळं मांडून ठेवायचं आणि नंतर काय करायचं की आपण त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि अशी एक प्रत आणि एक फळ असं घ्यायचं आणि हे त्यांना द्यायचं आहे. तर त्यांना अगोदर बसण्यासाठी म्हणजे आल्यानंतर आपल्या घरामध्ये बसायला आसन द्यायचं आहे, नंतर हळदी कुंकू लावायचं आणि हे प्रत द्यायची आणि ती सुवासिनी साक्षात लक्ष्मीच आहे असं समजायचं आणि तिला आपल्याला नमस्कार करायचा आहे, त्यांच्या पाया आपल्याला पडायचं आहे, असं हळदी कुंकू लावायचं आणि हे आपल्याला ही जी प्रत आहे ही द्यायची आहे. आता ह्याच सोबत तुम्ही एखादं वस्त्र द्यावं म्हणून एखादा रुमाल देऊ शकता. त्याच सोबत आता वेगवेगळी पद्धत आहे. अजून तुम्हाला ब्लाऊज पीस द्यायचं असतील तर ते सुद्धा देऊ शकता. आता इथं तुमचा इच्छेचा प्रश्न आहे, पण अगदी असं साध्या सोप्या पद्धतीने एवढं दिलं तरी चालतं आणि बाकी मग तुम्ही हवं तेवढं मग तुम्हाला दुसरं काही दान करायचं असेल तर ते करू शकता किंवा काही बऱ्याच ठिकाणी सुवासिनीला जेवायला घातलं जातं किंवा कुमारिकांना जेवायला घातलं जातं तर ते जेवण तुम्ही बनवू शकता. जसं की खीरपुरीचं जेवण बनवलं जातं, त्याचसोबत पुरणपोळीचा स्वयंपाक शेवटच्या गुरुवारी कसं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो तर ते करू शकता किंवा अशी एखादी तुम्ही मिठाई द्या त्यासोबत, म्हणजे जे काही हे देणार आहे कथेची प्रत त्यासोबत त्यावरती असं एखादं गोडाचं काहीही ठेवा तुमच्याकडे जे असेल तुमच्या घरामध्ये ते. आणि नसेल तर खडी साखर ठेवली तरी चालते, खडी साखर नसेल तर साखर सगळ्यांच्या घरामध्ये असते तर ती देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हे उद्यापन करू शकता. अगदी साधी सोपी पद्धत आहे. आणि मग बाकीचं राहिलेलं आता दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन त्या दिवशी करतो, पण उत्तर पूजा आहे ती परत आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते. मग जो नारळ आहे तो काय करायचा किंवा जे सामान आहे बघा फुलाचं विड्याचं तर ते तुम्ही विसर्जन करू शकता. आता जे नेहमीप्रमाणे आपण कसं फुलं पानं जे आहेत ते निर्माल्यात टाकायचे आहेत आणि फळं आहेत ते आपण खाऊ शकतो. नैवेद्य असेल राहिलेला तर तो गाईला चारा आणि बाकीचं जे साहित्य आहे आता विड्याचं साहित्य तुम्ही नंतर तसंच ठेवलं, विड्यावरती आपण एक विडा मांडलेला असता तो नंतर यूज करू शकता. सुपारी आणि नाणं असतं ते पण पाण्याबरोबर न विसर्जित करता ते पण आपल्या सोबत ठेवायचं आहे. म्हणजे नाणं आपल्या तिजोरीत तुम्ही ठेवू शकता, सुपारी परत देवघरामध्ये आहे अशी ठेवली, नंतर दुसऱ्या पूजेत सुद्धा त्याचा यूज तुम्ही करू शकता. यामध्ये असं काही नाही म्हणजे कडक नियम जास्त काही नसतात, तुमच्याच्याने जसं शक्य आहे तसं. आणि जो नारळ आहे तो तुम्ही विसर्जन करू शकता. जो कलशात नारळ ठेवलेला आहे तो तुम्ही विसर्जन करू शकता आणि बाकीचं तांदूळ वगैरे पक्षाला घालायचं आहेत आणि पाणी कलशातलं पाणी घरामध्ये सगळीकडे थोडं थोडं शिंपडायचं आणि आपली जी लक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवलेली असेल तर ती परत आहे अशी देवघरामध्ये ठेवायची आणि जो मुकुट वगैरे आहे जे पुस्तक आहे ते व्यवस्थित जिथं तुम्ही नेहमी ठेवता तिथं व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायचं आणि ब्लाऊज पीस वगैरे तुम्ही मग नेहमीच्या पूजेसाठी यूज करू शकता किंवा आहे असा घडी करून ठेवला, धुवून परत तुम्ही वापरला तरी चालू शकतो. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने हे तुम्ही महालक्ष्मीचं व्रत आहे ते करू शकता. आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला देवीला आता तुम्ही जो कोणता संकल्प केलेला असेल तो संकल्प सुद्धा इथं सोडायचा आहे आणि तो संकल्प आपल्या पूर्ण होतोय अशीच इथं प्रार्थना करायची आहे. तर घरातील सगळ्यांनी शेवटी इथं नमस्कार करायचा आणि आपण जी साधी सोपी पूजा मांडलेली आहे ती देवीनं मानून घ्यावी आणि आपल्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी अशी देवीला माफी मागायची आणि पुढच्या वर्षी परत हे न चुकता व्रत आपल्याला नेहमी करायचं आहे. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही असं म्हणून आपण देवीला प्रार्थना करायची आहे. देवीची आरती वगैरे आता आरती तर नेहमीच आपण करतो ज्या दिवशी म्हणजे पूजा मांडलेली असते त्या दिवशी. तर अगदी साध्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता. श्री स्वामी समर्थ.